ओम श्री परमात्मने नमः. आपण गीतेची पार्श्वभूमी पाहिली. प्रत्यक्ष गीतेला सुरुवात करण्याआधी गीता महात्म्याचे 9 श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. त्या 9 श्लोकांचा आपण व्याकरणासह आधी अभ्यास करणार आहोत. श्री गीता महात्म्यम. ओम श्री परमात्मने नमः. श्लोक पहिला. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. पदच्छेद. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणी. इथं संधी फक्त भगवती अष्टादशाध्यायिनीं आणि त्वाम अनुसंदधामि या दोनच ठिकाणी. शब्दार्थ हा व्याकरणमच. ओम हे मंगलवाचक अक्षरे. श्री परमात्मने, श्री परमात्मन पुल्लिंगी चतुर्थी एकवचन. हा अनंत शब्द आहे, अन्न अंत पावणारा. परमात्मा, परम आणि आत्मा दोन शब्द एकत्र येऊन समास बनलेला आहे. परम हा आत्मा, परमात्मा म्हणजे श्रेष्ठ आत्मा. हा झाला कर्मधारय समास. श्री परमात्मा, श्री युत हा परमात्मा, श्री न युक्त असा परमात्मा. म्हणून श्री परमात्मा हा मध्यम पदलोपी कर्मधारय समास झाला. कारण त्यातला युत हा शब्द सामासिक शब्दामध्ये आला नाही. नमहा म्हणजे नमस्कार असो हे अव्यय आहे आणि त्याला चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. म्हणून परमात्मने अशी चतुर्थी विभक्ती आलेली आहे. पार्थाय, पार्थ पुल्लिंगी चतुर्थी एकवचन. अर्जुनाला प्रतिबोधिताम, प्रति अधिक बुधबोध हा धातू 2 गणात आहे. एक पहिला गण उभयपद आणि चौथा गण आत्मनेपद. दोन्हीचा अर्थ आहे जाणणे, समजणे किंवा जागे होणे. बोधामी, बोधावहा, बोधामहा किंवा बुद्ध्ये, बुद्ध्यावहे, बुद्ध्यामहे असं चालेल. हे बुधचं बोधित झालेलं आहे, हे प्रयोजक झालेलं आहे. प्रयोजक कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण स्त्रीलिंगी द्वितीय एकवचन बोधिताम मालाम प्रमाणरूप झालं. प्रतिअधिक बुध म्हणजे समजणे, हे समजावणे प्रयोजके, समजवलेली. बुध धातूचं कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण झालं असतं बुद्ध. हे प्रयोजक कर्मणी आहे म्हणून बोधित असं झालेलं आहे. भगवता, भगवत पुल्लिंगी तृतीया एकवचन भगवंताने. नारायणेन, नारायण पुल्लिंगी तृतीया एकवचन. स्वयं म्हणजे स्वतः हे अव्यय झालं. व्यासेन, व्यास पुल्लिंगी तृतीया एकवचन. ग्रथिताम, ग्रंथ, ग्रथ असा धातू आहे. हा 2 गणात आहे. पहिला गण उभयपद, 9वा गण परस्मैपद. अर्थ आहे एकत्र बांधणे, गुंफणे, ग्रंथ रचणे. ग्रंथचं ग्रथित हे कर्मणी भूतकाळवाचक विशेषण झालं. त्याचं ग्रथिता स्त्रीलिंगी केलं. ग्रथिताम स्त्रीलिंगी द्वितीया एकवचन. पुराणमुनीना, पुराणमुनी पुल्लिंगी तृतीया एकवचन. पुराणमुनी म्हणजे प्राचीन ऋषी. आणि पुराणमुनी हा सामासिक शब्द आहे. 2 शब्द एकत्र येऊन समास बनलेला आहे. पुराण आणि मुनी हे 2 शब्द एकत्र आले. पुराण हा मुनीही. पुराण म्हणजे प्राचीन, प्राचीन मुनी. पुराण हे मुनी या शब्दाचं विशेषण झालं. हा आहे समास कर्मधार आहे. मध्ये महाभारतम हा सामासिक शब्द आहे आणि कुठल्याही नियमाशिवाय झालेला हा प्रचारात असलेला सामासिक शब्द. महाभारतामध्ये, मध्ये महाभारतम. महाभारतम हाही सामासिक शब्द आहे. 2 शब्द एकत्र आले, महत आणि भारतम.
महत नपुसकलिंगी वापरायला पाहिजे भारतम करता. महत भारतम महाभारतम. महतला समास होताना त्याला महा असा आदेश होतो. महत भारतम महाभारतम. भारत शब्द कसा बनला? भरतस्य इदम. भरताचे वंशज जिथे राहतात तो भारत, किंवा भरताच्या वंशजांचं जिथे वर्णन केलेलं आहे असं ते भारत नावाचं काव्य. अद्वैतामृत वर्षिणीम. अद्वैतामृत वर्षिणी दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी, द्वितीय एकवचन. आता हा संपूर्ण सामासिक शब्द आहे. अद्वैत, न द्वैतम, अद्वैतम, नय तत्पुरुष झाला. अमृत, अविद्यमान अमृतम यस्मात तत्, ज्याचा नाश होत नाही असं ते, नय तत्पुरुष झाला. द्वैत शब्द कसा बनला? द्विधा इति द्वितम तस्य भावः, दोन भागाने युक्त असणे. आणि अद्वैतामृत हा समास कसा झाला? अद्वैतम एव अमृतम, हा कर्मधारय समास झाला. आणि पुढं अद्वैतामृतम वर्षिणी, अद्वैतामृतम वर्षती इति अद्वैतामृत वर्षिणी, हा उपपद तत्पुरुष समास झाला. म्हणजे अद्वैत रूपी अमृताचा वर्षाव करणारी. वर्षणम अस्ति अस्याहा इति वर्षिणी. वर्षिणी हे पद वृषवर्ष या धातूपासून निर्माण झालं, तयार झालं. भगवतीम, भगवत तकारांत पुल्लिंगी शब्द मूळ. भग म्हणजे ऐश्वर्य, त्या ऐश्वर्यानं युक्त तो भगवत, आणि त्याचं स्त्रीलिंगी केलं भगवती. दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी, द्वितीय एकवचन. भगवती म्हणजे देवी. पुढचं आहे अष्टादशाध्यायिनी. अष्टादशाध्यायिनी दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी, द्वितीय एकवचन. अष्टादशाध्यायिनी हेही सामासिक पद आहे. अष्टादशाध्यायैहि युक्ता सा अष्टादशाध्यायिनी. 18 अध्यायाने युक्त ती अष्टादशाध्यायिनी. किंवा अष्टादश अध्यायाः यस्यां सा अष्टादशाध्यायिनी, हा बहुव्रीही समास होईल. पुढचं आहे अंब. मूळ शब्द आहे अंबा, आकारांत स्त्रीलिंगी आहे. इथं संबोधन एक वचन आहे. बाकी माला वगैरे शब्दांचं हे माले असं संबोधन होतं. अंबा या शब्दाचं मात्र अंब असं संबोधन होतं. हे अंबे असं संबोधन होत नाही. हा अपवाद आहे. त्वाम युष्मत सर्वनाम, द्वितीय एक वचन. अनुसंदधामी, अनु अधिक सम अधिक धा, तिसरा गण उभय पदाचा धातू आहे. अनुसंधान राखणे असा त्याचा अर्थ आहे. दधामी, दध्वहा, दध्मः असा चालतो. अनुसंदधामी, अनु अधिक सम अधिक धा, हा वर्तमान काळ आहे. फर्स्ट पर्सन सिंग्युलर. इंग्लिश प्रमाणे, संस्कृत प्रमाणे किंवा हिंदी प्रमाणे उत्तम पुरुष एक वचन. इंग्लिशमध्ये ज्याला फर्स्ट पर्सन म्हणतात, आय वी, त्याला संस्कृतमध्ये उत्तम पुरुष म्हणतात. यू यू इंग्लिशमध्ये सेकंड पर्सन म्हणतात, त्याला संस्कृतमध्ये मध्यम पुरुष म्हणतात. आणि ही शी इट दे इंग्लिशमध्ये याला थर्ड पर्सन म्हणतात, त्याला संस्कृतमध्ये प्रथम पुरुष म्हणतात. पुढचा शब्द आहे भगवद्गीते. भगवद्गीता स्त्रीलिंगी, संबोधन एक वचन आहे. इथं भगवद्गीता हा सामासिक शब्द आहे. भगवता गीता, भगवंताने गायलेली. गीता हा शब्द गई गाय, पहिला गण परस्मै पद गाणे यावरून झालेलं कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण आहे. भगवता गीता, भगवंताने गायलेली अशी ती भगवद्गीता. पुढचं आहे भवद्वेषिणी. भवद्वेषिणी स्त्रीलिंगी, द्वितीय एक वचन. भवद्वेषिणी हाही सामासिक शब्द आहे. भवम द्वेष्टी इति, भव म्हणजे संसार, संसाराचा द्वेष करते ती. द्वेष म्हणजे द्वेष करणे, हा दुसरा गण उभय पदाचा धातू आहे. अर्थातच संसार नाहीसा करते ती असा त्याचा संदर्भानुसार अर्थ आहे. आता याचा अन्वय पाहूया. ओम अंब भगवद्गीते भगवता नारायणेन स्वयं पार्थाय प्रतिबोधितम पुराणमुनिना व्यासेन मध्ये महाभारतम ग्रथितम अद्वैतामृत वर्षिणीम अष्टादशाध्यायिनीम भवद्वेषिणीम भगवतीम त्वाम अहम अनुसंदधामी. आता नेहमी कुठल्याही श्लोकाचा
अन्वय करायच्या वेळेला पदच्छेद करून घ्यायचा आणि त्यानंतर प्रथम त्यातलं शोधायचं ते क्रियापद शोधायचं. आता या श्लोकामध्ये क्रियापद कुठलं आहे? अनुसंधामी. वर्तमान काळ उत्तम पुरुष एकवचन. याचा कर्ता झाला अहम. तो तिथं आलेला नाहीये पण क्रियापदावरून कळतोय. अहम अनुसंधामी. मी अनुसंधान ठेवतो. कोणाचं? हे भगवद्गीते त्वाम अहम अनुसंधामी. हे मुख्य वाक्य झालं. हे भगवद्गीते त्वाम अहम अनुसंधामी. हे भगवद्गीते मी तुझं अनुसंधान राखतो. अहम कर्ता त्वाम भगवतीम कर्म अनुसंधामी क्रियापद. त्वाम युष्मत सर्वनाम द्वितीय एकवचन कर्म येते. त्वाम हे भगवद्गीतेला उद्देशून म्हटलेलं आहे. ती भगवद्गीता कशी आहे? त्या कर्माची विशेषणं ही सगळी स्त्रीलिंगी द्वितीय एक वचनात आलेली आहे. आता त्वाम कशी? त्याची ती सगळी बाकीची विशेषण आहेत. अष्टादशाध्यायिनीम भवद्वेषिणीम भगवतीम अद्वैतामृत वर्षिणीम महाभारत मध्ये ग्रथिताम पार्थाय प्रतिबोधिताम. ही सगळी त्या भगवद्गीतेची विशेषण आहेत. भगवद्गीता कशी आहे? अद्वैतामृत वर्षिणी. अद्वैतरूपी अमृताचा वर्षाव करणारी. अष्टादशाध्यायिनी. अष्टादश म्हणजे 18 अध्यायांनी युक्त असलेली. भवद्वेषिणी म्हणजे संसाराचा निरासा करणारी. भगवती म्हणजे सर्व ऐश्वर्यांना युक्त अशी देवी. अशा तुझं मी अनुसंधान राखतो. आता आणखीन एक आहे. भगवता नारायणेन स्वयं पार्थाय प्रतिबोधितम. प्रतिबोधितम हे आणि एक विशेषण आहे भगवतींचं. प्रतिबोधित म्हणजे उपदेशिलेली. कुणाला उपदेशिलेली? पार्थाय प्रतिबोधितम. उपधिकादेश म्हणजे उपदेश करणे. प्रतिबोधितम याचाही अर्थ उपदेश करणे. ज्याला उपदेश करायचा त्याची चतुर्थी म्हणून पार्थाय झालेले. पार्थाय प्रतिबोधितम. पार्थाला उपदेशिलेली. कोणी उपदेशिली? स्वयं भगवता नारायणेन. स्वतः भगवान नारायणाने पार्थाला जिचा बोध केला, उपदेश दिला. आणि ते आणखीन एक विशेषण आहे. पुराण मुनीना व्यासेन महाभारत मध्ये ग्रथितम. पुराण मुनीना व्यासेन. पुराण मुनी प्राचीन मुनी व्यास महर्षी यांनी जी महाभारतामध्ये ग्रथित केलेली आहे अशा त्या भगवद्गीते. हे भगवद्गीते मी तुझं अनुसंधान राखतो. मी तुला स्मरतो. मी तुझं अनुसंधान राखतो. हे भगवद्गीता रूपी माते भगवान नारायणाने स्वतः पार्थाला तुझा उपदेश केला. पुरातन काळच्या ऋषी व्यासमुनींनी तुला महाभारत ग्रंथात गोवलं. तू अद्वैतामृताचा वर्षाव करणारी आणि संसाररूपी दुःखाचा निराश करणारी आहेस. 18 अध्यायांनी युक्त अशा तुझे मी नित्य अनुसंधान राखतो. असा हा पहिला श्लोक झाला. दुसरा श्लोक आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. पदच्छेद बघूया. नमः अस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितः ज्ञानमय प्रदीपः. नमः अस्तु. नमोस्तु इथं एक संधी आहे आणि प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप इथं संधी आहे. प्रज्वालितः ज्ञानमय प्रदीपः. याचं शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. नमः अव्यय आहे, नमस्कार असो. अस्तु अस धातू दुसरा गण परस्मै पद. आज्ञार्थ आहे. तू ताम अंतु हे प्रत्यय आहेत. इंग्लिश प्रमाणे तृतीय पुरुषाचे किंवा संस्कृत प्रमाणे प्रथम पुरुषाचे. म्हणून अस्तु असं दुसरा गण परस्मै पद. आज्ञार्थ तृतीय पुरुष एक वचन मराठी प्रमाणे. ते युष्मत सर्वनाम चतुर्थी एक वचन. व्यास विशाल बुद्धे हे व्यास विशाल बुद्धी या शब्दाचं संबोधन एक वचन आहे. हे कवे तसं हे व्यास विशाल बुद्धे. आता हा सामासिक शब्द आहे. व्यास विशाल बुद्धी असे 3 शब्द एकत्र येऊन समास बनलेला आहे. त्यापैकी पुढचा समास आधी सोडवला. विशाला बुद्धी ही यस्य सहा. ज्याची बुद्धी विशाल आहे असा.
विशाला बुद्धी यस्य सह बहुप्रिय झालं. विशाल बुद्धी व्यासः हा कर्मधारय झाला. कर्मधारय समासात विशेषण आधी येऊन नंतर विशेष्य येतं. क्वचित प्रसंगी विशेष्य आधी येऊन नंतर विशेषण येतं. जसं गुण विशेष गुण. विशेष शब्द हा सामासिक पदामध्ये पहिल्यांदा आला नाही. तसं जिथं व्यास विशाल बुद्धीमध्ये विशाल बुद्धी हा शब्द विशेषण आहे व्यासचं, पण ते पहिल्या पदी आलं नाहीये, तर दुसऱ्या पदी गेलेलं आहे. हा ही कर्मधारय समासाचाच एक प्रकार आहे. पुढचं फुल्ला रविंदाय तपत्र नेत्र. याच्यातही 5 शब्द एकत्र येऊन समास बनलेला आहे. फुल्ल, अरविंद, आयत, पत्र, नेत्र. फुल्ल, फुल्ल मध्ये फुल्ल हा धातू आहे. पहिला गण परस्मैपद. अर्थ आहे विकसणे, फुलणे. त्याचं ते कर्तरी भूतकाळवाचक विशेषण आहे. फुल्लम अरविंदम, फुललेलं कमळ. कर्मधारय समास. अरविंद म्हणजे कमळ. फुल्लम अरविंदम, फुललेलं कमळ. कर्मधारय समास झाला. आयतपत्र. आयत म्हणजे मोठं, आयत म्हणजे रुंदी असाही अर्थ होतो. आयतम पत्रम. आता पत्र म्हणजे पान किंवा पत्र म्हणजे पाकळी. आता इथं कमळाच्या संदर्भात पाकळी असा अर्थ घ्यायचा आहे. आयतपत्रम म्हणजे मोठी पाकळी. हाही कर्मधारय समास झाला. आणि फुल्ला रविंदस्य आयतपत्रम, फुललेल्या कमळाची मोठी पाकळी. हा झाला षष्ठी तत्पुरुष समास. आणि पुढचा फुल्ला रविंदायत पत्रे इव नेत्रे यस्य सहा. पुढे नेत्र हा शब्द आणखीन एक लागलेला आहे त्याच्या पुढे. फुललेल्या कमळाच्या मोठ्या पाकळीप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत असा. असे कोण? व्यास महर्षी. फुल्ला रविंदायत पत्र नेत्र हे संबोधन एक वचन आहे. हे फुल्ला रविंदायत पत्र नेत्र हे संबोधन आहे. व्यास विशाल बुद्धे हेही संबोधन एक वचन आहे. येन यत सर्वनाम पुल्लिंगी तृतीया एक वचन. त्वया युष्मत सर्वनाम तृतीया एक वचन. भारत तैल पूर्ण. भारत तैल पूर्ण पुल्लिंगी प्रथमा एक वचन. भारतम एव तैलम. तैल म्हणजे तेल. भारत रूपी तेल. हा झाला कर्मधार आहे. इथं भारत म्हणजे भारत देश असा अर्थ नाहीये, तर भारत नावाचं काव्य, काव्यरूपी तेल. भारत काव्यरूपी तेल. भारत तैलेन पूर्ण हा तृतीया तत्पुरुष. भारत रूपी तेलानं पूर्ण. कोण? प्रदीप. प्रदीप याचं ते विशेषण आहे. भारत तैल पूर्ण प्रज्वालित. प्र अधिक ज्वल. पहिला गण परस्मैपद जळणे आणि ज्वालित केलेले, ज्वचा ज्वा झाला हे प्रयोजक आहे. पेटवणे म्हणजे प्रज्वलित करणे. प्रज्वालित काय? प्रज्वालित ज्ञानमय प्रदीप. ज्ञानमय प्रदीप. ज्ञानमय प्रदीप कर्मधारय समास झालं. आता याचं अन्वय बघूया. हे फुल्ला रविंदाय तपत्र नेत्र व्यास विशाल बुद्धे ते नमः अस्तु. हे विशाल बुद्धीच्या आणि फुललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे मोठे डोळे असलेल्या व्यास महर्षे तुम्हाला नमस्कार असो. ते नमः अस्तु. फुल्ला रविंदाय तपत्र नेत्र व्यास विशाल बुद्धे ते नमः अस्तु. तुम्हाला नमस्कार असो. ये न त्वया. इथं हा जो आहे हा कर्मणी प्रयोग आहे. त्वया ज्ञानमय प्रदीप प्रज्वालित. त्वया ज्ञानमय प्रदीप प्रज्वालित. तुमच्याकडून ज्ञानरूपी दिवा प्रज्वलित झालेला आहे. म्हणजेच तुम्ही ज्ञानरूपी प्रदीप प्रज्वलित केलेला आहे. आणि भारत तैल पूर्ण आहे ज्ञानमय प्रदीपहाचं विशेषण आहे. भारत काव्यरूपी तैलानं परिपूर्ण असा, ज्ञानाने युक्त असा हा प्रदीप आपण प्रज्वलित केलेला आहे. हा आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीया विभक्तीत, कर्म प्रथमा विभक्तीत असतं आणि क्रियापद कर्माच्या पुरुष वचनाप्रमाणे. त्यामुळे त्याचं विशेषण पण प्रथमा विभक्तीत वापरलेलं आहे. भारत तैल पूर्ण आणि प्रज्वालित हे कर्मणी भूतकाळवाचक विशेषण आहेत. ही प्रयोग कर्मणी प्रयोगात क्रियापदासारखी सुद्धा वापरता येतात. त्यावेळेला ती कर्माच्या पुरुष वचनाप्रमाणे न ठेवता कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे ठेवायची. प्रदीप पुल्लिंगी प्रथमा एक वचन म्हणून
प्रज्वालित हे सुद्धा पुल्लिंगी प्रथमा एक वचनामध्ये ठेवलं. त्वया ज्ञानमय प्रदीप प्रज्वालित, तुम्ही ज्ञानरूपी दिवा प्रज्वलित केला आहे. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. हे फुललेल्या कमळाच्या मोठ्या पाकळीप्रमाणे ज्यांचे नेत्र आहेत अशा विशाल बुद्धीच्या व्यास महर्षे तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही भारतरूपी तेलानं परिपूर्ण असा ज्ञानरूपी दिवा प्रज्वलित केलेला आहे. श्लोक 3. प्रपन्न पारिजाताय स्तोत्र वेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. प्रपन्न पारिजाताय स्तोत्र वेत्रैक पाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः. इथं कुठे संधी नाहीये, सगळे सामासिक शब्द आहेत. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. प्रपन्न पारिजाताय, प्रपन्न पारिजात पुल्लिंगी चतुर्थी एक वचन. प्रपन्न आणि पारिजात दोन शब्द एकत्र येऊन इथं समास बनलेला आहे. प्रपन्नाय पारिजातः इव, चतुर्थी तत्पुरुष, शरणागताला पारिजाताप्रमाणे असणारा. पारिजात शब्द कसा बनला? पारम अस्य अस्ति इति पारी, समुद्र, समुद्रोत्पन्नत्वात म्हणजे समुद्रातून उत्पन्न झालेला असल्यामुळं त्याला पारिजात म्हटलं जातं. त्यामुळे समुद्रात उत्पन्न झालेल्या 14ही रत्नांना पारिजात म्हणता येईल. कल्पद्रुमाणाम इव पारिजात असं रघुवंशात म्हटलेलं आहे. मंदार, पारिजात म्हणजे प्राजक्त वगैरे स्वर्गीय वृक्ष हे कल्पतरू प्रमाणे आहेत. त्यामुळं शरणागताला कल्पवृक्षाप्रमाणे असणारा असाही त्याचा अर्थ होतो. प्रपन्न पारिजाताय, प्रपन्नाय पारिजातः इव, शरणागताला पारिजाताप्रमाणे असणारा. प्रपन्न प्र अधिक पद, पद चौथा गण आत्मनेपद, प्र अधिक पद, पद म्हणजे पाऊल ठेवणे, प्र अधिक पद म्हणजे शरण जाणे. भूतकाळवाचक विशेषण झालं हे, म्हणून प्रपन्न म्हणजे शरण आलेला. स्तोत्र वेत्रैक पाणये, स्तोत्र वेत्रैक पाणी, रस्वैकारांत पुल्लिंगी चतुर्थी एक वचन. स्तोत्र वेत्रैक पाणये हा सामासिक शब्द आहे. स्तोत्र, वेत्र, एक, पाणी असे 4 शब्द एकत्र येऊन हा समास बनलेला आहे. स्तोत्र पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगी, अंकुश किंवा चाबूक, गुर्रे हाकण्याची काठी असे त्याचे अर्थ आहेत. वेत्र पुल्लिंगी, अर्थ आहे काठी. कोशामध्ये वेत्र हा शब्द नपुसकलिंगी असून त्याचा अर्थ विष्णूचं शस्त्र असंही सांगितलेलं आहे. इथं त्याचा अर्थ चाबूक आणि लगाम असे घ्यायचे आहेत. स्तोत्र वेत्र हा इतरेतर द्वंद्व समास झाला. स्तोत्र हाच, वेत्र हाच इतरेतर द्वंद्व, स्तोत्र आणि वेत्र, किंवा स्तोत्रमच वेत्रमच इतरेतर द्वंद्व. आणि पुढचा होईल स्तोत्र वेत्रे किंवा स्तोत्र वेत्रौ एकैकस्मिन् पाणौ यस्य सह, ज्याच्या एकेका हातामध्ये चाबूक आणि लगाम आहेत असा. एक पाणये, पाणी ऱ्हस्व इकारांत, पाणी म्हणजे हात, ज्याच्या एका हातात चाबूक आणि एका हातात लगाम आहे असा श्रीकृष्ण. ज्ञानमुद्राय, ज्ञानमुद्र पुल्लिंगी चतुर्थी एक वचन. ज्ञानम मुद्रा यस्य सह, बहुव्रीही समास, ज्याची मुद्रा ज्ञानमुद्रा आहे असा श्रीकृष्ण. पुढचा शब्द आहे गीतामृत दुहे. मूळ शब्द आहे गीतामृत दुह, ह न अंत पावणारा व्यंजनांत शब्द आहे. पुल्लिंगी चतुर्थी एक वचन. गीता, अमृत आणि दुह असे 3 शब्द एकत्र येऊन इथं समास बनलेला आहे. गीता एव अमृतम, गीतामृतम, गीतारूपी अमृत, कर्मधारय समास झाला. आणि दुह हा शब्द दुह धातूवरून आलेला आहे. दुह म्हणजे दोहन करणे. गीतामृतम दोग्धी इति गीतामृत दुह, उपपद तत्पुरुष. दोग्धी हे दुह म्हणजे दोहन करणे, दुसरा गण परस्मैपद, या धातूचं वर्तमान काळ थर्ड पर्सन, संस्कृतच्या भाषेत प्रथम पुरुष एक वचन. गीतामृत दुह हा ह या व्यंजनाने अंत पावणारा शब्द तयार झाला आणि गीतामृत दुहे हे त्याचं चतुर्थी एक वचन आहे.
नमः या अव्ययाला चतुर्थी विभक्ती लागते. कृष्णाय नमः, कृष्णाय ही चतुर्थी विभक्ती आहे. श्रीकृष्णांना नमस्कार असो. आणि श्रीकृष्ण कसे आहेत हे ते 4 विशेषणातून सांगितलेले आहे. प्रपन्न पारिजाताय, स्तोत्रवेत्रैक पाणये, ज्ञानमुद्राय आणि गीतामृत दुहे. अन्वय काय झाला? प्रपन्न पारिजाताय, स्तोत्रवेत्रैक पाणये, ज्ञानमुद्राय, गीतामृत दुहे श्रीकृष्णाय नमः. प्रपन्न पारिजाताय शरण आलेल्याला किंवा शरणागताला जो पारिजाताप्रमाणे असतो, ज्याच्या एका हातात चाबूक आणि एका हातात लगाम आहे, ज्याची मुद्रा ज्ञानमुद्रा आहे व जो गीतारूपी अमृताचे दोहन करतो, अशा त्या श्रीकृष्णांना नमस्कार असो. गीता महात्म्यातील 9 श्लोकांपैकी पहिले 3 श्लोक आपण पाहिले. उरलेले श्लोक पुढच्या भागामध्ये पाहूया. हरि ओम तत्सत.